तर नमस्कार भावनो, परत एकदा तुमचं आपल्या नवीन ट्युटोरियलमध्ये स्वागत आहे। जसं की तुम्ही थंबनेल पाहिलीच असेल की पॉलिटिकल आणि फेस्टिवल बॅनर तयार कसे करायचे आणि हे बॅनर डिझाइन तुम्ही 5 मिनिटाच्या आतमध्ये तयार करू शकता। चला तर मग आपण डिझाइनला सुरुवात करूया, पाहूया की पॉलिटिकल आणि फेस्टिवल्स बॅनर डिझाइन कसे बनवायचे। सर्वात आधी तुम्हाला यायचे आपल्या फोटोशॉप मध्ये। तर फोटोशॉप मध्ये आल्यानंतर आपण इथे सर्व बॅकग्राऊंड असेल, फॉन्ट कसे वापरायचे किंवा कलर्स पॅटर्न यूज कसे करायचे किंवा मराठी फॉन्ट जर तुम्ही यूज करत असाल तर त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात आधी पाहूया डिझाइन मध्ये बॅकग्राऊंड कशा प्रकारे यूज करायचे। तर नॉर्मली मित्रांनो, तुम्ही जर एक पॉलिटिकल डिझाइन क्रिएट करत असाल त्यासाठी बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचा असतो। बॅकग्राऊंड तुमचा क्लीन अँड शार्प हवा असतो, त्यामुळे तुम्ही बॅकग्राऊंड वापरताना एकदम नॉर्मल बॅकग्राऊंड यूज करायचा किंवा प्लेन बॅकग्राऊंड यूज केला तरी चालतो। हलकासा तुम्ही जर ब्रश वगैरे ऍड केला तर ठीक आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे, एक नॉर्मल बॅकग्राऊंड यूज करायचा आहे। डिझाइनवरचं जे टेक्स्ट असतात, फॉन्ट असतात, इझिली आपल्याला वाचता आले पाहिजे। नॉर्मली हे जे फॉन्ट दिसतंय तुम्हाला पूर्णपणे वाचता येतात ते, आणि डाऊन साइडला तुम्ही पाहिलं तर हेही फॉन्ट एकदम वाचता येत आहेत। आता फर्स्ट टू बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे मी या डिझाइन मध्ये बॅकग्राऊंड जे आहे यूज केलेले आहे। आता फर्स्ट टू काय, हा बॅकग्राऊंड जो आहे एक सिंपल बॅकग्राऊंड आहे। डाऊन साइडला तुम्ही पाहिलं तर येलो हलकासा ब्रश ऍड केलेला आहे, ऑलरेडी बॅकग्राऊंड वरती ऍड आहे, आणि वरच्या साइडने पाहिलं तर एक लाईट ब्लू कलर मध्ये नॉर्मल एक ब्रश ऍड केलेला आहे। तर हे जो बॅकग्राऊंड आहे तो आहे ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड। तर या बॅकग्राऊंड मध्ये काय केलेलं आहे बघा, मी नॉर्मली फर्स्ट टू काय केलेलं आहे, हे जे फॉन्ट जे आहे मॅच नव्हते, इझिली वाचता नव्हते, त्यासाठी मी काय केलेलं आहे, ऑरेंज कलरचा जो आहे ब्रश मी इथे ऍड केला, त्याची ऑपोसिटी काय केलेली कमी केली। तुम्हाला काय करायचं, असा बॅकग्राऊंड यूज करायचा की जेणेकरून जे टेक्स्ट आपण त्यावरती ऍड करणार आहोत ते इझिली आपल्याला वाचता आलं पाहिजे। जसं की डार्क असो बॅकग्राऊंड किंवा लाईट असो, तो लाईट बॅकग्राऊंड वरती तुम्हाला डार्क फॉन्ट यूज करायची, जसं की मी या ठिकाणी केले, आणि डार्क बॅकग्राऊंड वरती तुम्हाला काय करायचे, लाईट फॉन्ट यूज करायचे, जसं की या ठिकाणी आहे। तर आपण बॅकग्राऊंडला काय केलेलं आहे, पूर्ण व्हाईट कलरचा पॅच मारलेला आहे, पूर्ण ब्रश इथे ऍड केलेला आहे, इझिली आपल्याला काय होतंय की टेक्स्ट पूर्ण वाचता येते। त्यानंतर आपण दुसऱ्या पीएचडी फाईल कडे जाऊया। तर या पीएचडी फाईल मध्ये यावरती आपलं ट्युटोरियल आलेलं आहे, तुम्ही जाऊन युट्यूबला पाहू शकता की कशा प्रकारे मी ही डिझाइन क्रिएट केलेली आहे। ठीक आहे, भरपूर जास्तीत जास्त आपण फेस्टिवल्स डिझाइन वरती ट्युटोरियल केलेले आहेत फोटोशॉप वरती, तर जाऊन तुम्ही पाहू शकता। तर या डिझाइन वरती काय दिसते तुम्हाला की बॅकग्राऊंड जो आहे पूर्ण डार्क आहे, त्यावरती फॉन्ट आपण काय केलेलं आहे, एकदम लाईट फॉन्ट यूज केलेले आहे, आणि एकच कॅलिग्राफी फॉन्ट यूज केले। फॉन्ट विषयी पण बोलणार आहे पुढे मी। तर तुम्ही डार्क बॅकग्राऊंड यूज करताय ना, तर जे इझिली तुमचं जे पीएनजी असेल किंवा फॉन्ट असेल, फोटो असेल, फोटोचं जे नाव असेल ते इझिली वाचता आलं पाहिजे। तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जो बॅकग्राऊंड जो आहे इझिली तुम्हाला नॉर्मल यूज करायचा आहे, क्लीन अँड शार्प यूज करायचं आहे। पॉलिटिकल डिझाइनला तुम्ही किंवा जयंती असेल, पुण्यतिथी असेल, तर यासारख्या डिझाइनला तुम्हाला नॉर्मल बॅकग्राऊंड यूज करायचं आहे, म्हणजेच प्लेन बॅकग्राऊंड यूज करायचं आहे। आणि पॉलिटिकल डिझाईन्स मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जो बॅकग्राऊंड यूज करायचा आहे तो म्हणजे पूर्णपणे व्हाईट बॅकग्राऊंड असेल किंवा नॉर्मली या प्रकारचा ब्रश ऍड केलेला असेल। तुम्ही सोशल मीडियाला पाहिलं असेल की बॅकग्राऊंड वरती वरच्या साईडने असे ब्रशेस वगैरे असतात, तर काही डिझाइन तुम्ही पाहत जावा की कशा प्रकारे जे आहे डिझाइन बनवले जातात। सेकंड टॉपिक आपला असा आहे की फॉन्ट कसे वापरायचे, प्रोफेशनल डिझाइन साठी फॉन्ट कसे वापरायचे। आता तुम्हाला डिझाइन मध्ये काय करायचंय, आता नॉर्मली एखादी डिझाइन जर तुम्ही क्रिएट करत असाल तर त्या डिझाइन वरती तुम्ही 4-5 फॉन्ट यूज करता, जसं की हिंद असेल, खंद असेल, मुक्त असेल किंवा इन्फिनिटी असेल। तर अशा प्रकारचे वेगवेगळे 4-5 चे फॉन्ट तुम्ही तिथे यूज करता। आता हे पूर्ण तर रॉंग आहे। तुम्हाला काय करायचे, डिझाइन क्रिएट करताना 2 किंवा 3 पेक्षा अधिक फॉन्ट यूज करायचे नाहीये। जेवढे तुम्ही कमीत कमी फॉन्ट तुमच्या डिझाईन्स वर यूज कराल तेवढेच तुमची डिझाइन चांगली, सुंदर आणि क्लीन दिसेल। नॉर्मली तुम्ही माझे जर फॉन्ट बघितले तर पहिला जो हा फॉन्ट आहे पॉपनिस नावाचा फॉन्ट मी यूज केलाय, आणि दुसरा जो फॉन्ट आहे म्हणजे खंद नावाचा फॉन्ट यूज केलाय बोल्ड मध्ये। जसं की हायलाइट होते हा फॉन्ट तुम्हाला बोल्ड मध्येच ठेवायचा आहे, आणि जर तुम्हाला तिसरा फॉन्ट पाहिजे असेल तर मेन म्हणजे आपण 2च फॉन्ट यूज केलेत, तर पॉपनिस नावाचाच फॉन्ट आपण यूज केलाय। आणि टेक्स्टला तर आपण पाहिलं तर टेक्स्ट हे वेगळा भाग येतो, कारण की टेक्स्ट मध्ये आपण आता फॉन्ट विषय म्हणजे डिझाइन मधले जे फॉन्ट असतात ते पाहिजे तुम्हाला, की मी इथे 2 प्रकारचे फॉन्ट यूज केलेले आहे। ठीक आहे, 3 पेक्षा अधिक तुम्हाला फॉन्ट तुमच्या डिझाइन मध्ये यूज करायचे नाहीयेत। तर 2 फॉन्ट तुम्हाला बेस्ट आहे किंवा 3 फॉन्ट मॅक्सिमम ठीक आहे। तर तुमची त्यानुसार तुम्हाला काय करायचं, तुमची डिझाइन सिंपल ठेवायची आणि क्लीन ठेवायची।
आता डिझाईन यूज करताना तुम्हाला कोणते सिमिलर फॉन्ट टाळायचे आहेत, जसं की सेरिफ असेल किंवा सॅन्स सेरिफ असेल, बोल्ड असेल किंवा लाईट असेल, बिग असेल किंवा स्मॉल असेल, तर यासारखे फॉन्ट तुम्हाला अगदी अक्षरशः टाळायचे. तुम्हाला जास्तीत जास्त ते नॉर्मल फॉन्ट यूज करायचे किंवा मीडियम, रेग्युलर आणि बोल्ड याच प्रकारचे 3 तुम्हाला व्हेरिएशन्स त्या ठिकाणी देतात. 3 प्रकारचे तुम्हाला व्हेरिएशन तिथे यूज करायचे. ते म्हणजे मीडियम असेल किंवा रेग्युलर असेल किंवा सेमी बोल्ड असेल. तर हे टायटलला तुम्ही कोणताही फॉन्ट यूज करू शकता, जसं की इन्फिनिटी असेल, खंद असेल किंवा डार्क फॉन्ट तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे बोल्ड फॉन्ट यूज करायचे तुम्हाला तिथे. आता व्हेरिएशन्स जसे मी सांगितले रेग्युलर, मीडियम आणि बोल्ड असेल. आता पॉपनीचा जर फॉन्ट मी इथे यूज केला तर पॉपनीच्या फॉन्टमध्ये तुम्हाला काय व्हेरिएशन जास्त मिळतात. ठीक आहे, टीन वगैरे एक्स्ट्रा लाईट असते, रेग्युलर, मीडियम अशा प्रकारचे व्हेरिएशन खूप जास्त मिळतात. तर हा जो फॉन्ट आहे आपला इंग्लिश मधला फॉन्ट आहे, ते आपल्याला फक्त मीडियम असेल, रेग्युलर असेल, सेमी बोल्ड असेल, 3 व्हेरिएशन्स आपल्याला यूज करायचा. आता हा जो फॉन्ट आहे पॉपनीस, तो इंग्लिश मधला फॉन्ट आहे. आपल्याला दोन्हीमध्ये टायपिंग करायला भेटते, मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, दोन्ही फॉन्टमध्ये आपल्याला टायपिंग करायला भेटते. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपला तिसरा जो विषय आहे म्हणजे कलर यूज कसे करायचे. तर कलर पॅटर्न कसे यूज करायचे. तर ही डिझाईन जी मी बनवली आहे मित्रांनो, मी कलर हंटवरून बनवली आहे. आता कलर हंटवरून म्हणजे मी काय कॉपी केलेली नाही आहे, मी कलर पॅच कॉपी केले. आता कसे करायचे मी तुम्हाला सिंपल आहे, क्रोम ब्राउझरवर या, कलर हंट किंवा असे 3-4 प्रकारचे वेबसाईट आहे, तिथून तुम्ही कलर कॉपी करू शकता. जर तुम्हाला कलर कॉम्बिनेशनसाठी डिझाईन बनवताना प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही अशा वेबसाईटचा वापर करू शकता. आपल्याकडे भरपूर असे वेबसाईट अवेलेबल आहे. आता तुम्हाला कोणते कलर साईट वापरायचे आपण गुगलवर जाऊन पाहूया. की सर्वात आधी मी जे यूज करतो ते म्हणजे कलर हंट. यावरती अनलिमिटेड तुम्हाला कलर्स इथे भेटतात. ते लाईट असेल, डार्क असेल, तर कोणताही तुम्ही एक प्लेट यूज करून, किंवा हा डार्क असेल तर तुम्ही इथं हा डार्क बॅकग्राऊंड यूज करू शकता किंवा लाईट बॅकग्राऊंड यूज करू शकता. आणि फॉन्टसाठी तुम्ही हे सिमिलर कलर यूज करू शकता. तर नॉर्मली तुम्हाला जी वेबसाईट भेटते पहिली ती म्हणजे कलर हंट. यावरूनच मी डिझाईन जे आहे कलर प्लेट वगैरे तयार करतो. तर नॉर्मल आता सेकंड जी वेबसाईट आहे ती म्हणजे अडोबी कलर. इथून सुद्धा तुम्ही अनलिमिटेड कलर्स वगैरे असेल किंवा एक्सप्लोर प्लेट वगैरे असेल, एक्स्ट्रॅक्ट प्लेट असेल, तर भरपूर असे कलर्स इथं तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे, थर्ड वाली आहे जी म्हणजे कलर्स आहे. तर इथून सुद्धा तुम्ही भरपूर असे कलर्स यूज करू शकता. बट मी सांगतो की तुम्ही कलर हंट जी वेबसाईट आहे ती यूज करून पहा फर्स्ट टू, कारण की तुम्हाला इथे या ठिकाणी सिंपल आणि क्लीन कलर्स तुम्हाला इथे भेटून जातील. तर डिझाईन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 5 कलरचा सेट अवेलेबल असतो. जसं की या ठिकाणी 4 प्लेटचा कलर तुम्हाला अवेलेबल आहे. तर जास्तीत जास्त आपल्याला काय करायचंय, आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या प्रोफेशनल डिझाईन मध्ये तुम्हाला 2-3 प्रकारचेच कलर यूज करायचे. नॉर्मली असेल की पहिला ब्लॅक कलर असेल, त्यानंतर ब्राऊन कलर असेल, तर या प्रकारचे 2-3च कलर तुम्हाला जास्तीत जास्त यूज करायचे. त्यानुसार तुमची डिझाईन जी आहे क्लीन अँड शार्प दिसेल. तुम्हाला काय करायचं, एक मेन कलर ठरवायचा आहे. म्हणजे नॉर्मली समजा मेन कलर माझा बॅकग्राऊंडचा व्हाईट कलर आहे, तर व्हाईट कलर नॉर्मली तुम्ही जर पाहिलं इथे तर हा फॉर एक्झाम्पल व्हाईट कलर असेल आणि त्यानंतर हा समजा ब्राऊन कलर पकडू आपण याला. तर नॉर्मली मी इथं ब्राऊन कलर जो आहे टेक्स्टला यूज केलाय आणि बाकी ब्लॅक कलर रॅन्डमली आपल्या लाईट किंवा मीडियम फॉन्टला यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. कलर कॉम्बिनेशन डिझाईन मध्ये खूप महत्वाचं असतं मित्रांनो. तर अशा प्रकारे नॉर्मली मी इथं डार्क बॅकग्राऊंड यूज ओव्हरले साठी काही बॅकग्राऊंड मी इथे यूज केले. टेक्स्टचा कलर जो आहे व्हाईट ठेवलाय आणि 1 किंवा 2 प्रकारचेच कलर मी इथे यूज केलेले आहे. आता चौथा मुद्दा असा आहे आपला की जर तुम्ही मराठी फॉन्ट यूज करताय तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जरी तुमचा फॉन्ट जर सिंपल असला तरी तो वाचायला सोपा गेला पाहिजे. तर कलर लेटर असेल किंवा प्रॉपर स्पेसिंग असेल, स्मॉल साईज मध्ये रिटेबल ठेवायचे तुम्हाला कोणतेही फॉन्ट. तर आपल्या एका डिझाईन मध्ये 2-3 फॉन्ट पुरेसे असतात जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि खूप डेकोरेटिव्ह फॉन्ट वापरल्यास टेक्स्ट वाचायला कठीण होतात. हे नॉर्मल फॉन्ट आहे, जसे की पॉपनीस नावाचा फॉन्ट जो आहे इंग्लिश मधला फॉन्ट आहे. तर हा जो फॉन्ट आहे, परंतु हा फॉन्ट आपल्याला मराठीमध्ये सुद्धा टायपिंग करता येतो हे तुम्हाला माहिती आहे. कंद फॉन्ट जो आहे तो आपला मराठी मधला फॉन्ट आहे. मुक्त असेल, हिंद असेल, यांसारखे फॉन्ट आपले मराठी फॉन्ट आहे आणि इझिली आपल्याला काय होतं ते वाचता येत. त्यामुळे मी डिझाईन मध्ये जास्तीत जास्त काय करतो, त्यामुळे मी डिझाईन बनवताना नेहमी लक्षात ठेवतो की मला फॉन्ट कोणते यूज करायचे. तर मी डिझाईन क्रिएट करताना मी सर्वात आधी पॉपनीस असेल, मुक्त असेल, हिंद असेल, खंद असेल यांसारखे जास्तीत जास्त मराठी फॉन्टचा वापर करतो. तर डिझाईन बनवताना तुम्ही जास्तीत जास्त जो आहे मराठी फॉन्टचा वापर करा. तुम्ही टायटलला कोणताही फॉन्ट इथे यूज करू शकता, कारण की टायटल
टायटलसाठी सध्या जास्तीत जास्त आपल्याला कॅलिग्राफीचा वापर करावा लागतो. काही डिझाईन मध्ये म्हणजेच पॉलिटिकल डिझाईन असेल तर त्या डिझाईन मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मराठी फॉन्टचाच वापर करा. इथं अनेक देवनागरीचा फॉन्ट सुद्धा छान वाटतो. तर अनेक देवनागरीचा जर तुम्हाला फॉन्ट यूज करायचा असेल तर 2 टेक्स्ट अवेलेबल पाहिजे, बट इथे 3 टेक्स्ट होते त्यामुळे मी काय केलं, खंद फॉन्ट यूज केलेला आहे. आता मराठी फॉन्ट यूज करताना तुम्हाला काय करायचंय, कोणत्या जागी तुम्हाला मराठी फॉन्ट यूज करायचं. तर मराठी फॉन्ट जो आहे तुम्ही प्रत्येक जागी यूज करू शकता. त्यासाठी काही व्हेरिएशन्स असतात. म्हणजे नॉर्मली जर फॉन्ट वर क्लिक केलं तर टेक्स्ट मध्ये काही व्हेरिएशन्स असतात, जसं की मीडियम असेल, रेग्युलर असेल, सेमी बोल्ड असेल किंवा बोल्ड असेल. तर यासारखे हेडिंग वगैरे असेल, डिटेल्स असेल, त्यासाठी तुम्ही फॉन्ट यूज करू शकता. हेडिंग जे असेल तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला बोल्ड फॉन्ट यूज करायचा आहे, जसं की हेडिंगला मी बोल्ड फॉन्ट यूज केलाय. आणि डिटेल्स जे असेल तुम्हाला तिथे रेग्युलर फॉन्ट यूज करायचं, जसं की इथे मीडियम फॉन्ट यूज केला. ठीक आहे. आता जे मराठी फॉन्ट असतात त्यामध्ये पेसिंग खूप महत्वाची असते. नॉर्मली जर टेक्स्ट मध्ये पाहिलं तर कॅरेक्टर मध्ये येऊन इथं पाहू शकता की पेसिंग खूप महत्वाची असते. तर जे टेक्स्ट जे असतात जास्त चिटकून नसायला हवे, जास्त स्पेसिंग त्या टेक्स्टला इझिली ते आपल्याला काय करता आलं पाहिजे, रीड करता आले पाहिजे. समोरच्या माणसाला त्या टेक्स्ट मधलं भाषांतर कळलं पाहिजे त्या ठिकाणी. आता यासाठी तुम्हाला टेक्स्ट साठी तुम्ही युनिकोड यूज करू शकता किंवा ग्लिप्स पॅनल वगैरे तुम्हाला फोटोशॉप मध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही टायपिंग पण करू शकता, बट यात खूप वेळ जातो टायपिंग करायला. इन्फिनिटी फॉन्ट तुम्हाला यातच टायपिंग करावा लागतो, बट मराठी फॉन्ट जर टाईप करायचं असेल तर नॉर्मली तुम्हाला गुगल वरती यायचं आणि गुगल इनपुट तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. तर गुगल इनपुट मराठी जरी तुम्हाला गुगल वर टाकलं तर नॉर्मली अशा प्रकारे भाषांतर येतो तुमचं. आणि युनिकोड तुम्हाला हाच यूज करायचा आहे. सर्व लँग्वेज अवेलेबल आहे, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, तर सर्व लँग्वेज मध्ये तुम्ही टायपिंग इथे करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की आपण डिझाईन कशा प्रकारे क्रिएट करायला हवेत, कोणते फॉन्ट यूज करायचे, कसा बॅकग्राऊंड यूज करायचा, कलर यूज कसा करायचा, मराठी फॉन्ट यूज करायचा. तर मित्रांनो, या प्रकारे आपली डिझाईन पूर्ण समजून सांगितलेली आहे तुम्हाला की कशा प्रकारे आपण डिझाईन जे आहे क्रिएट करू शकतो, फॉन्ट कसे वापरायचे. इझिली तुम्हाला सर्व 4-5 टॉपिक असेल, आपण 4-5 टॉपिकवर इथं माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.